तवळ्यात आणखीन महत्त्वाच्या घडामोडींकडे राज्यातल्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस बरसतोय। लातूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे मांजरा, रेणा आणि तेरणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मात्र या पावसामुळे फळबागा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालाय। त्यामुळे मांदळा, खडका, चिंचोली आणि बोडखा बुद्रुक या भागात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आलाय। त्यामुळे बोडखा बुद्रुक गावचा घनसावंगीशी संपर्कच तुटलाय। तर दुसरीकडे धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। वाशी तालुक्यातील पारा गावासह अनेक भागात जोरदार पाऊस हा सुरूच आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या जोरदार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून मराठवाड्यातले आपण हे जे तिन्ही जिल्हे बघतोय तिथे जोरदार पाऊस होतोय। येत्या काळातला हवामान विभागाचा अंदाज काय आणि सध्याची काय स्थिती? नक्कीच आपण जर बघितलं तर यंदा मान्सून हे लवकर आलेलं आहे। म्हणजे मे महिन्यातच पहिल्यांदा मराठवाड्यात, म्हणजे यापूर्वी पण अनेकदा झाले, पण बऱ्याच जे सांगितलं जात आहे तब्बल 16 वर्षानंतर जे आहे तर मराठवाड्यात नद्या नाल्या जे आहेत तर मे महिन्यात आपल्याला वाहताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे हा पाऊस फक्त म्हणजे पावसाळ्यापूर्वी होणारा असा साधा सुद्धा पाऊस नाहीये, तर जसा पावसाळ्यात धो पाऊस पडतोय तसा हा पाऊस मराठवाड्यात पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि यात अनेक जीवितहानी देखील झालेली आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 30 लोकांचा वीज पडून आणि वेगवेगळ्या कारणांमुळे जीव गेला असल्याची माहिती जी आहे तर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। पाऊसची आकडेवारी जर बघितली आपण तर मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली। जी आकडेवारी आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात 230 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, जो मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यात आपण जर विचार केला तर 206 एवढा मिलीमीटर पाऊस झालेला आहे। आणि त्यानंतर वेगवेगळ्या छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल, जालन्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। कालची आपण चित्र जर बघितलंय तर अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती होती। काल देखील नांदेडमध्ये 3 जण वाहून गेल्याची बातमी समोर आलेली आहे। शेतातून घरी परत येत असताना एक महिला आणि 2 मुली या वाहून गेल्या होत्या आणि काही त्यांची शोध घेतल्यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह देखील जो आहे तर मिळून आलेला। आणि ही सगळी परिस्थिती मे महिन्यात उद्भवत असल्यामुळे कुठेतरी पाणी म्हणजे पाऊस हा जो आहे तर लवकर आलेला आहे आणि त्याचा फटका जे तर सगळ्यांनाच बसतो। कारण जून महिन्यात सरासरी आपण अंदाज असतो की 7 जून नंतर पाऊस येईल आणि तशी तयारी देखील असते, तशी मानसिकता देखील शेतकऱ्यांची असते, त्या दृष्टीने सगळ्या तयारी केलेली असते। मात्र मे महिन्यातच हा पाऊस एवढ्या प्रमाणात येईल ही कोणालाही अपेक्षा नव्हती आणि अचानक आलेल्या या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यासोबतच जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि आता जून महिना सुरू होईल तो तेव्हा पावसाळ्यात किती पाऊस पडतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मे महिन्यातच मराठवाड्यात या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, जीवितहानी पाहायला मिळते, आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि आता पेरणीचं देखील काळ सुरू झालेला आहे। अशात आता पेरणी कधी करावा या संभ्रमात शेतकरी आहे। हा पावसाळा सुरू झाला की पुन्हा जून महिन्यात पावसाळा सुरू होईल याचा अंदाज शेतकऱ्यांना येत नाही। त्यामुळे कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना आवाहन केलं जात आहे की पेरणीची घाई करू नका, परिस्थिती पहा, कृषी विभागाचा जे आहे तर सल्ला घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी। कारण मे महिन्यात एवढा जो पाऊस पडतोय तर तुम्ही केलेल्या पेरणीचं नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील सूचना केल्या जातात। त्यामुळे एकंदरीत जून महिन्यात पडणारा पाऊस मे महिन्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्याचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात। जीवितहानी झालेली आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील या सगळ्या गोष्टींमुळे खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।